नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया PN गाडगिल ज्वेलर्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 673.15 रुपये आणि या कंपनीने जेव्हापासून लिस्ट झाला आहे तेव्हापासून आपल्या शेअर होल्डर्सला -15.15% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, PN ज्वेलर्स Q3 बिझनेस अपडेट. कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू ग्रोज 24% इयर ऑन इयर बेसिस. तर मित्रांनो, PN ज्वेलर्सने आपला Q3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 24%ने ग्रो झाला आहे. चला आता बोलूया मनप्पुरम फायनान्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 180.41 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला 0.48%चे रिटर्न दिले आहे लास्ट 1 इयरमध्ये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 15,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, RBI लिफ्ट्स रिस्ट्रिक्शन्स ऑन लोन सँक्शन्स बाय आशीर्वाद मायक्रो फायनान्स लिमिटेड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मनप्पुरम फायनान्स लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी आशीर्वाद मायक्रो फायनान्स लिमिटेडला RBIने बॅन केलं होतं. कशाबद्दल? रिगार्डिंग द सँक्शनिंग अँड डिसबर्सल ऑफ लोन्स. आणि आज मित्रांनो, RBIने लावलेल्या बॅनला RBIने हटवून दिले आहे. चला आता बोलूया एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 523.55 रुपये आणि या कंपनीने जेव्हापासून लिस्ट झाला आहे तेव्हापासून आपल्या शेअर होल्डर्सला 10.48%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 19,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सेक्युर्ड ₹1084.54 करोड EPC कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम DRDO. तर मित्रांनो, एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला DRDOकडून EPC म्हणजे इंजिनिअरिंग प्रोक्रुटमेंट कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे आणि या कॉन्ट्रॅक्टची किंमत आहे 1,084.54 कोटी रुपये. चला आता बोलूया स्विगी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 491.75 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला जेव्हापासून लिस्ट झाला आहे तेव्हापासून 7.84%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, स्विगी लॉन्चेज ॲप स्नॅक फॉर 15 मिनिट फूड डिलिव्हरी. तर मित्रांनो, स्विगी लिमिटेडने 15 मिनिट फूड डिलिव्हरीसाठी ॲप लॉन्च केलं आहे ज्याचं नाव आहे स्नॅक्स. तर चला याला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, स्विगी लिमिटेडने जो हा ॲप लॉन्च केला आहे, हा ॲप टी, कॉफी, ब्रेकफास्ट ऑप्शन्स, क्विक मील्स अँड डेझर्ट प्रोव्हाइड करणार आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टायटन कंपनी लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 3,485.15 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 5.65%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,00,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, IRTH बॅक्स एम्स फॉर ₹1,000 करोड रेव्हेन्यू बाय फायनान्शियल इयर 2027. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टायटन कंपनी लिमिटेडने चेन्नई येथे विस्तार योजनेअंतर्गत IRTHचे पहिले एक्सक्लुझिव्ह ब्रँड स्टोअरचे उद्घाटन केले आहे आणि
त्यांच्या IRTH आणि फास्ट ट्रॅक बॅग बिझनेस डिव्हिजनमधून फायनान्शियल इयर 2027 पर्यंत 1,000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू टार्गेट अचीव करण्याचा उद्दिष्ट ठेवले आहे, असे एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले बुधवारी. NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल, तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 125.10 रुपये आणि या कंपनीने जेव्हापासून लिस्ट झाला आहे तेव्हापासून आपल्या शेअर होल्डर्सला 2.84% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेडने एक जॉईंट व्हेंचर कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, जिचं नाव आहे NTPC राजस्थान ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये 74% हिस्सेदारी आहे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडची आणि 26% हिस्सेदारी आहे RVUNL म्हणजे राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेडची. म्हणजे मित्रांनो, या सबसिडरी कंपनीमध्ये जी कंट्रोलिंग स्टेक आहे ते NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडची आहे. आणि मित्रांनो, ही सबसिडरी कंपनी कशासाठी इनकॉर्पोरेट केलेली आहे इथे तुम्ही वाचू शकता. आणि मित्रांनो, आज 8 तारीख आहे आणि उद्याची तारीख आहे 9. आणि मित्रांनो, उद्या आपल्याला इरडा सोबत टाटाच्या 2 दिग्गज कंपनी ज्यांचे नाव आहे TCS आणि टाटा एल्क्सी लिमिटेड अशा टोटल 3 दिग्गज कंपन्यांचे Q3चे रिझल्ट पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.